विषारी बाण लागला आणि तेव्हा श्रीकृष्णाचा मृत्यू होतो. मग जेव्हा मृत्यू होतो तर सगळ्यात त्यांचा श्रेष्ठ शिष्य उद्धव असतो आणि तो उद्धव येतो आणि श्रीकृष्णांना म्हणतात की तुम्ही चालला आहात, आम्ही कोणाकडे बघायचं. जसं आपल्या वडिलांना विषयी किंवा आजोबांविषयी आपण म्हणतो की मोठी लोक छत्र जेव्हा हरपतं तेव्हा असं, म्हणजे आमच्या सासूबाई आता वर्षापूर्वी गेल्यात ना, तर होते तर पण आपल्याला काही वाटत नाही. पण जेव्हा आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी जाते ना तर घर ओकं बोकं होतं. आपल्याला त्यांची आठवण येते की कुठेतरी तो मायेचा हात असतो. आपल्याला असताना तो कळत नाही, पण तो जेव्हा जातो ना तेव्हा त्याची खूप उणीव जाणवते. तर उद्धव विचारतात की आता आम्ही कोणाकडे बघायचं तुम्ही गेल्यानंतर. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की मी जरी शरीर रूपाने मी जात आहे तरी तत्व रूपाने मी ह्या ग्रंथामध्ये राहणार आहे. त्यामुळे मी नेहमी आव्हान करत असते, 300-350 रुपयाचा एवढा मोठा ग्रंथ आहे. इतक्या पानांचा ग्रंथ तुम्ही पुस्तक घ्यायला जा, एखादं मनोरंजनाचं पुस्तक जरी घ्यायला गेलं एवढं जाड पुस्तकासाठी तुम्हाला 1000 ते 2 ज्या कादंबरी वगैरे असतात ना त्याला द्यायला लागतात. पण गोरखपूरचे गीता प्रेस जे प्रकाशन आहे त्यांनी फक्त 350 रुपयामध्ये हा ग्रंथ उपलब्ध करून दिलाय. हा ग्रंथ मी नेहमी म्हणते की तुम्ही वाचू नका सध्या फक्त घरी घेऊन जा, तुमच्या देवघराच्या बाजूला ठेवा आणि रोज याच्यावरनं उद्बत्ती वळा. भागवतात काय सांगितलंय, विष्णूंचे जेवढे अवतार झाले आहे, म्हणजे त्यात गुरुदेव दत्तांचा पण अवतार, त्या सगळ्याचं वर्णन याच्यामध्ये. आज जे मी इथे बोलत आहे ते फक्त भागवतामुळे. मला खूप ज्ञान आहे, मी खूप हुशार आहे असं नाही, पण जेव्हा मी इथे बसते तेव्हा मी कोणाला नमस्कार करते की जे पहिलं भागवत शुकदेवांनी सांगितलं होतं, त्या शुकदेवांनी ज्यांनी लिहिलं होतं, व्यास ऋषींनी हे लिहिलेलं आहे, त्या व्यासांना नमस्कार करते. आणि तुम्हाला सांगते इथे बसल्यानंतर मी ठरवून आणलेले असतात वेगळे पण ते शुकदेव किंवा व्यास मुनी, कारण हे व्यासपीठ आहे. तर सगळ्यात श्रेष्ठ होते ते व्यास. त्यांनी 18 पुराण लिहिले. 18 पुराण लिहिले पण त्यांच्या मनाचं समाधान होत नव्हतं की मी एवढं लिखाण केले पण मला तो आनंद मिळत नाही आहे. आणि ते असेच एकदा उदास बसले होते. तेव्हा नारद मुनी, जगातल्या सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण असेल तर नारद मुनी, अखंड त्यांच्या तोंडात नाव असतं नारायण नारायण नारायण. याच्यामध्ये नारदांची जन्मकथा आहे, तीही मी सांगणार आहे की ते एवढे श्रेष्ठ कसे काय झाले. तर ते नारद मुनी असं, त्यांना सगळं माहिती असतं की कोणाच्या मनात काय चाललेलं आहे. ते नारद मुनी येतात आणि व्यासांना म्हणतात तुम्ही एवढे उदास का बसले आहेत. तेव्हा व्यास मुनी सांगतात की मी महाभारत लिहिलं, 18 पुराणे लिहिलं, पण मला ते समाधान, म्हणजे आपण बघा एखादा पदार्थ सगळं करतो पण पुरणपोळी खाल्ल्यावर जे समाधान मिळतं ते रोजच्या भाजी पोळीने आपल्याला मिळत नाही ना. तर त्यामुळे मी एवढं सगळं लिहिलं पण मला ते समाधान मिळत नाही आहे. तेव्हा नारद मुनी चतुश्लोकी भागवत जे आहे ना ते व्यासांना सांगतात आणि व्यास ह्या ग्रंथाचा विस्तार करतात. लिहिताना हे लिहिणार कोण, एवढं मोठं भागवत लिहायचे कोणीतरी हुशार, बुद्धीची देवता पाहिजे. मग तेव्हा गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि गणपती बाप्पांनी हे लिहिलं आहे, व्यासांनी सांगितलं आहे. जेव्हा हे लिखाण चाललं होतं, सरस्वती नदी ही बघा आता बघायला मिळत नाही, लुप्त झालेली आहे, तर ती बाजूने वाहत होती आणि तिचा खळखळ खळखळ आवाज येत होता. तेव्हा व्यास मुनी सरस्वती देवी नदीला आदेश करतात की तू शांत हो, तुझा आवाज येतोय त्याच्यामुळे आम्हाला लिखाण करता येत नाही. जर तुम्ही हिमालयात गेला तर एक किंवा युट्यूबवर पण सर्च केलं तर एक जागा अशी ना की नदी वाहत येते आणि लिटरली एका ठिकाणी ती गुप्त होत आहे आणि पुढे ती वाढलेली आहे, कारण तिला व्यासाने सांगितलं होतं की तू गुप्त हो, आम्हाला तुझ्या जे झुळझुळ आवाज येतो ना त्याच्यामुळे त्रास होत आहे. अशा पद्धतीने गणपतींनी ही लिहून काढलेलं आहे, व्यासांनी सांगितलेलं आहे. आणि पहिलं भागवत कोणी सांगितलं आहे, शुकांनी सांगितलंय. गोष्ट सांगते, एका गावामध्ये ना एक खूप म्हातारे साधू येतात आणि एका झाडाखाली आहे ना ते आपले आपले जप करत बसलेले असतात. आता गावात बघा किंवा इथे पण एखादा साधू कोणी आलं तर आपल्याला वाटतं अरे स्वामी कदाचित ह्या रूपात असतील, पटकन आपण नमस्कार करतो. तर ते गावामध्ये आपल्या ध्यानामध्ये डोळे बंद करून बसलेले असतात. गावचे लोक येतात, नमस्कार करतात, जातात, नमस्कार, खूप दिवस होतात ते तिथेच बसलेले असतात. गावचे लोक ठरवतात की एवढे मोठे साधू त्यांच्या साधनेत लीन आहे, आपण भागवत ऐकायचं तर ह्या साधूंच्याच मुखातून ऐकायचं. हे सगळे लोक जातात आणि त्यांना प्रार्थना करतात, त्यांना विचारत नाही हा काय, त्यांना म्हणतात की साधू मुनी तुम्ही आम्हाला आम्ही एक व्यासपीठ तयार करतो, तिथे बसा आणि आमच्या गावातल्या लोकांना सगळ्यांना श्रीमद भागवतावर तुम्ही बोला आणि आम्हाला ज्ञान द्या. ते काहीच बोलत नाही, ते आपल्या आपल्या साधनेमध्ये असतात.
गावातली मंडळी एक मंडप टाकतात, आसन सगळं तयार करतात, दिवस ठरवतात आणि त्या दिवशी भागवताची सुरुवात करणार असतात. सगळे बसतात, पण ते आपले मुनी आपल्या आपल्या साधनेमध्ये झाडाखाली बसलेले असतात. शेवटी गावातले लोक जातात आणि त्यांना अक्षरशः या तुम्ही विनवणी करतात, उचलून आणतात आणि व्यासपीठावर बसतात. व्यासपीठावर बसल्यावर ते विचारतात सगळ्यांना की तुमचा कोणाकोणाचा देवावर विश्वास आहे. आता भागवताला आलेली मंडळी आहे, आज मठात जर आल्यावर मी विचारलं की तुमचा कोणाकोणाचा स्वामींवर विश्वास आहे, सगळ्यांचेच हात वरती जातील ना. तर त्या मंडपातली सगळी मंडळी हात वरती करतात की आमच्या सगळ्यांचा देवावर विश्वास आहे. ते साधू म्हणतात मग बस झालं, तुमचा विश्वास आहे ना, मग मी आणखीन काय सांगू, तुम्हाला माहित आहे देव आहे, छान गोष्ट आहे. ते उठून परत जातात आणि त्या झाडाखाली साधना करत बसतात. दुसरा दिवस येतो, ह्या सगळ्यांना चिंता पडते की अरे आपण एवढी सगळी व्यवस्था केली, आपल्याला त्यांच्याच मुखातनं आज एवढी दिव्य व्यक्ती आलेली आहेत, आपल्याला त्यांच्याच मुखातनं भागवत ऐकायचंय. मग ते दुसऱ्या दिवशी काय करतात ना, ते सगळेजण एकत्र येऊन ठरवतात की उद्या हा प्रश्न विचारला ना साधूंनी, आपण सांगायचं की आमचा विश्वासच नाहीये. मग ते आपल्याला समजावून सांगतील की तुमचा विश्वास नाहीये ना, मग देव असा असा असतो. दुसरा दिवस उगवतो, परत ते जातात त्या मुनींकडे जातात आणि त्यांना परत उचलून आणतात की तुम्ही बसा आणि आम्हाला काहीतरी समजावून सांगा. बरं, ते म्हणतात ठीक आहे. ते म्हणतात कोणाकोणाचा देवावर विश्वास नाहीये. मग काय करता, आज सगळे जरा हुशार होतात ना की आपण काल हो म्हटलं, हे निघून गेले, आपण आज काय करू, आपण हात वरती करू की आमचा देवावर विश्वास नाही. सगळेच हात वरती करतात. मग ते साधू म्हणतात बरं, तुमचा देवावर विश्वास नाही ना, मग मी तुम्हाला भागवत सांगण्यासाठी तुम्ही पात्रच नाही आहात, मी भागवत सांगत नाही, असं म्हणून ते निघून जातात. आता परत सगळ्यांना प्रश्न पडतो की काय करायचं, हो म्हटलं तर सांगतात नाही, नाही म्हटलं तरी तसंच. मग ते तिसऱ्या दिवशी आणखी हुशारी लावतात, सगळे एकत्र बसतात, ते सांगतात अर्ध्या लोकांनी सांगायचं हो आणि अर्ध्या लोकांनी सांगायचं नाही. तिसरा दिवस उगवतो आणि ते परत येत नाही. परत सगळेजण जातात, त्यांना उचलून आसनावर घेऊन येतात. मग ते परत हाच प्रश्न विचारतात की कोणाकोणाचा देवावर विश्वास आहे. अर्धे लोक हात वरती करतात की आमचा विश्वास आहे, अर्धे लोक हात वरती करून सांगतात की आमचा विश्वास नाहीये. मग ते मुनी म्हणतात एक काम करा, इकडच्या लोकांना समजून सांगा की देव कसा असतो आणि त्यांना विश्वास करून द्या, मी जातो. ते परत निघून जातात. आज तिसरा दिवस झाला तरी ते भागवत काही सांगत नाही. आता चौथ्या दिवशी त्या गावातली जी मुख्य जे असतात ना, ते जरा विचार करतात आणि आपल्याला भागवत यांच्याकडनंच ऐकायचं, काय करायचं. चौथ्या दिवशी परत त्या मुनींना उचलून आणतात आणि आसनावर बसवतात आणि नमस्कार करतात. आणि जी प्रमुख व्यक्ती असते ना, ती जाते त्यांच्याकडे आणि त्यांना सांगते की आमच्या सगळ्यांचा देवावर विश्वास आहे, आमच्या घरात देव आहे, आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलं आहे की देव कसा असतो, पण आम्हाला ना अनुभव नाही आलेला आहे कधी त्या देवाचा, कधी दृष्टांत झाला नाही. त्या अनुभवासाठी आम्हाला भागवत ऐकायचं आहे. मग ते मुनी म्हणतात आता कसे तुम्ही बरोबर बोलला आहात, आपल्या सगळ्यांना माहितीये की देव आहे. बघा, लहानपणापासून आपल्याला अगदी छोटं बाळ असेल इथे एखादं, आपल्या एक चव्हाण ताई आहे, त्यांच्या सुनबाई प्रेग्नंट होता तेव्हाच त्यांनी भागवत वाचलेला आहे. विचार करा, त्या बाळाच्या कानावर तेव्हा भागवत रामचरितमानस केले. मग तो इथे आला ना, बाबा बाबा म्हटलं की तो स्वामींकडे बघतो. म्हणजे लहानपणापासून आपल्याला बघा, अगदी थोडं मूल रांगायला लागलं की आपण म्हणतो बाप्पा जय कर, बाप्पा जय कर, असं सांगतो. म्हणजे संस्कार लहानपणापासून आहे. घरात देव आहे, आम्हाला देव माहितीये, पण आम्ही देव बघितला नाहीये, त्याचा साक्षात्कार झाला नाही. तो साक्षात्कार हा श्रीमद भागवत ग्रंथ करून देतो. राधे राधे.